मराठ्यांना विजय मिळाल्याशिवाय इथून हलायचं नाही। समाजासाठी कोणतीही शिक्षा भोगायला तयार आहे, प्रसंगी गोळ्या झेलायलाही तयार आहे, असं जरांगे पाटील या ठिकाणी म्हणताय। पण पुढच्या काही मिनिटात जी मुंबई चक्का जाम केलेली आहे ती मात्र मोकळी करा, गाड्या तिथून हटवा, असं आवाहन या ठिकाणी जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलेलं आहे। हॅलो हॅलो मीडिया थोडं रिलॅक्स होऊ द्या, एक 5 मिनिट वेळ द्या। आणि समोर इथं डी झोन मध्ये आलेले सगळे जरा बाहेर निघायचं आहे। मराठा बांधवांनी सगळ्यांनी सुरक्षा रक्षकांनी आंदोलकांना रस्ता मोकळा करण्याचं आवाहन केलेलं आहे। शांततेत आंदोलन करा असं सांगण्यात आलेलं आहे। आता मात्र सीएसएमटी परिसराबाहेर आपण पाहतोय चक्का जाम आंदोलन, या ठिकाणी ट्रॅफिक जाम झालेलं आहे। जरांगे पाटलांच्या आवाहनाला आता या ठिकाणी कसा प्रतिसाद दिला जातोय हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर आपण पाहतोय या ठिकाणी सरकारनं आपल्याला सहकार्य केलेलं आहे, तेव्हा आता आपण सरकारला सहकार्य करूया। आता माझं उपोषण सुरू झालेलं आहे। उपोषण सुरू झाल्यानंतर मला मात्र फार काही तुमच्याशी बोलता येणार नाही, आवाहन करता येणार नाही, तेव्हा मी सगळ्यांना हे आंदोलन शांततेत करावं असं आवाहन करतो, असं म्हणतायत जरांगे पाटील। पण आता मात्र विजयाचा गुलाल उधळल्याशिवाय मागे हटणार नाही अशी भूमिका देखील जरांगे पाटील यांनी व्यक्त केलेली आहे। बरोबर 10:02 जरांगे पाटील व्यासपीठावर पोहोचले। सीएसएमटी परिसरातल्या आझाद मैदानावरच्या या व्यासपीठावर आणि त्यानंतर आंदोलनाला सुरुवात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।